छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर महाराज म्हणजेच धीरेंद्र शास्त्री यांचा निषेध ठाणे काँग्रेस पक्षाचे विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी कार्यकर्त्यांसह केला। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे सचिव शिल्पा सोनवणे यावेळी उपस्थित होत्या। शास्त्री यांनी नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री तसेच RSSचे भागवत यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे। त्यामुळे आम्ही ठाणे शहरात मी नंदकुमार मोरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या महिला नेत्या शिल्पा सोनवणे सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत की बागेश्वर सारखी प्रवृत्ती बंधू बाबा बोकाळलेले आहेत। आत्ताच आपण काही दिवसापूर्वी बघितलं तर अशोक खरातनी एवढी लयलूट केली, महिलांची विभत्सना केली। असे हे बंधू बाबा राज्यामध्ये यापुढे फिरून दिले जाणार नाहीत। यासाठी या बंधू बाबांना धडा शिकवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने याची दखल घेण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असून आम्ही छत्रपती शिवरायांना पुष्पवृष्टी करून अभिवादन केलेलं आहे। बंधू बाबाला महिला नेत्यांनी सगळ्या महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन त्याला जोडे मारलेले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाईट वक्तव्य आणि इतिहासाची तोडफोड करणारे बंधू बागेश्वर यांचा ह्या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी सर्वांनी आम्ही जोडे मारो आंदोलन बागेश्वर म्हणजे दुसरा खरात हा महाराष्ट्रात येऊ घातलेला आहे आणि संघाचे जे पदाधिकारी आहे, मुख्यमंत्री आहे, दिल्लीचे मंत्री आहेत त्या व्यासपीठावर असतात आणि महत्वाचं म्हणजे संघाचे मोहन भागवत सुद्धा त्या व्यासपीठावर असून हे सर्व बागेश्वर म्हणजे हा संघाचा प्यादा आहे आणि संघाचेच बोलतायत आणि महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत हे यांचा इतिहास तोडूमोडू पाहतायत। हे RSSचं कारस्थान आहे, म्हणून ह्या ठिकाणी आम्ही बंधू बागेश्वरचा हा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सचिव म्हणून शिल्पा सोनवणे आपल्या ह्या ठिकाणी निषेध आपण व्यक्त करतोय आणि असे बागेश्वर बाबांवर किंवा बंधू बाबांवर ह्या महाराष्ट्रातली बंदी ही घातली पाहिजे शासनाने। मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय जे गडकरी आहेत, मोहन भागवत आहेत, यांनी ह्या बंधू बाबावर बंदी तर आणलीच पाहिजे, पण त्यांच्या व्यासपीठावर ह्या लोकांनी जाता कामा नये असं यांनी जाहीर करावं, तरच यांचं महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावर प्रेम आहे आणि इतिहास खरोखरच यांना मान्य आहे असं मी समजेल। तमाम महाराष्ट्र प्रेमी आणि आपले महाराजांचे प्रेमी असं व्यक्त करतील। त्यांनी त्यांच्या बागेश्वर धाम असो, बागेश्वर बाबा असो की इतर बुवा बंधू असतील, त्यांच्या व्यासपीठावर जाता कामा नये, त्यांनी बंदी महाराष्ट्रात घातली पाहिजे असं ह्या ठिकाणी मी सांगते।